8व्या वेतन आयोगाबाबत सध्या संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या तयारीला गती देण्यात आली असून त्याचे अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते प्रत्यक्षात हा आयोग 2027 पर्यंत लागू होऊ शकतो. या आयोगाचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि निवृत्ती वेतन यांचे पुनरावलोकन करणे हा आहे. 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर जवळपास दशक उलटले असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या पगार वाढीची अपेक्षा आहे. नवीन आयोगात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा आहे. सध्या 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 इतका आहे. आता 8व्या वेतन आयोगात तो 2.81 किंवा 2.86 पर्यंत वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारात सुमारे 30 ते 34% वाढ होऊ शकते असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. काही अहवालांच्या मते मात्र ही वाढ 13% मर्यादित राहू शकते, कारण सरकार भत्ता रचना बदलण्याच्या तयारीत आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे बेसिक पे वाढेल, मात्र काही भत्ते कमी किंवा रद्द केल्यास एकूण पगारात फार मोठा फरक पडणार नाही. भत्त्यांबाबत बोलायचे झाले तर 8व्या वेतन आयोगात काही जुने आणि अप्रासंगिक भत्ते रद्द किंवा विलीन करण्याची शक्यता आहे. विशेषतः काही प्रकारचे प्रवास भत्ते, विशेष कर्तव्य भत्ते आणि इतर लहान भत्ते यांच्यावर पुनर्विचार होऊ शकतो. तसेच डिअरनेस अलाउन्स थेट मूलभूत पगारात सामावून घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून येऊ शकतो. यामुळे भत्त्यांची संख्या कमी होईल, पगार रचना सोपी होईल, पण कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण पगारात फारसा फरक पडणार नाही. यावरून भत्ते रद्द होणार आहेत अशी चर्चा झाली असली तरी ती पूर्णतः चुकीची नाही, पण सर्व भत्ते रद्द होतील असा अर्थही चुकीचा आहे. काही भत्ते कायम ठेवले जातील आणि काही नवीन भत्ते देखील लागू शकतात. या आयोगामुळे पेन्शनधारकांनाही फायदा होणार आहे, कारण पेन्शनची गणना ही मूलभूत पगारावर आधारित असते. जर बेसिक पे वाढला तर पेन्शन देखील आपोआप वाढते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी चांगली बातमी ठरू शकते. परंतु सरकारच्या तिजोरीवर याचा मोठा आर्थिक भार पडणार आहे. प्रत्येक आयोगामुळे सरकारचा खर्च काही लाख कोटींनी वाढतो. त्यामुळे वित्त मंत्रालय याकडे सावधगिरीने पाहत आहे. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहता 8वा वेतन आयोग हा आनंदाची संधी असला तरी काही बाबतीत अनिश्चितताही आहे. एकीकडे पगारवाढीची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे भत्त्यांवरील कपात कर्मचाऱ्यांना थोडीशी निराशा देऊ शकते. मात्र सरकारचे म्हणणे आहे की भत्ते कमी करूनही बेसिक पगार वाढविल्याने पेन्शन आणि इतर सुविधांचा फायदा दीर्घकाळ टिकून राहील. यामुळे पगार संरचना अधिक पारदर्शक आणि सोपी बनेल. सध्याच्या माहितीनुसार आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर करण्यात आले असून समिती लवकरच कार्य सुरू करणार आहे. पुढील काही महिन्यात आयोगाचा मसुदा अहवाल तयार होईल आणि 2026च्या सुरुवातीला अंमलबजावणीसाठी अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे 2025 हे वर्ष कर्मचाऱ्यांसाठी अपेक्षांनी भरलेले ठरणार आहे. एकूणच पाहता 8वा वेतन आयोग हा कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. पगार वाढ निश्चित आहे, मात्र भत्ते व वेतन रचनेतील बदलांमुळे प्रत्यक्ष वाढ थोडीशी मर्यादित राहू शकते. काही भत्ते रद्द होतील, काही नवीन भत्ते येतील आणि काही जुने भत्ते थेट पगारात समाविष्ट केले जातील. त्यामुळे पुढील काही महिन्यात सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी थांबणे आणि अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घेणे हेच योग्य ठरेल.